नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी तांदूळशाची कोरडी भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. आता या ठिकाणी मी एक जोडी तांदूळचा स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे. आता हा तांदूळसा आपल्याला त्याच्या काड्यासुद्धा आपल्याला थोड्या थोड्या वापरायच्या आहेत, कवळ्या काड्या, आणि काड्यांचा पण वापर यामध्ये केला जातो. तर बघा, ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि शरीराला सुद्धा ही खूप चांगली आहे. आता यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळं टायफॉईड वगैरे असे जे आजार असतात यामध्ये ही भाजी खाण्यासाठी खूप चांगली आहे. यामुळे कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढते आणि विकनेसही जातो या भाजीमुळे. तर बघा, आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया. आता या कढईमध्ये मी अर्धी कढई पाणी घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून ही भाजी उकळून घ्यायची आहे. ही भाजी फक्त आपल्याला उकळून घ्यायची आहे. ही भाजी अगदी पटकन शिजते, त्याच्यामुळं या पाण्याला फक्त उकळी येऊ द्यायची भाजीला, आणि ही आपल्याला काढून घ्यायची आहे. तर चला, आता आपण ही भाजी पाण्यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे. आता ही भाजी पाण्यामध्ये आपण उकळून घेऊया. तर चला, आता ही भाजी आपल्याला उकळायला ठेवायची आहे. आणि आता ही भाजी उकळी आली. आता ही दिसायला अशी कढईभर दिसते, पण पाण्याला उकळी आली की ती भाजी खूप थोडी होते. तर बघा, आता ही भाजी आपण उकळून घेऊया. आता आपली भाजी उकळत आलेली आहे आणि आता ती आपण काढून घेऊया. आता यामध्ये उकळल्यानंतर ती स्ट्रेनरमध्ये टाकून सर्व त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही सर्व भाजी आपण काढून घेऊया आणि त्याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. आता पाणी काढल्यानंतर आपल्याला त्या भाजीचं सर्व पाणी आता याच्यातून निघून गेल्यानंतर परत एकदा ते आपल्याला हाताने पिळून घ्यायचे आहे. पिळून त्याचं सर्व पाणी काढून टाकायचं आहे. आता या भाजीचं पाणी मी काढून घेतलं आहे. आता यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. आता अर्धी पळी तेल टाकलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मी काही वाटण केलेलं आहे. त्यामध्ये शेंगादाणे, लसूण आणि हिरवी मिरची असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. यामध्ये भाजके शेंगादाणे, लसूण, मिरची मी वाटून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे परतून घेऊया. शेंगादाणे, हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये हळद टाकून घेतली आहे मी अर्धा चमचा. आणि आता ही भाजी आपण जी पिळून ठेवली आहे ती त्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर बघा, आता ही फोडणीमध्ये आपण भाजी टाकून घेतलेली आहे आणि अगदी 2 मिनटं ती परतून घ्यायची आहे फक्त आपल्याला. आता फक्त 2च मिनटं ती परतायची. आणि आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून परत एकदा आपल्याला ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आता ही व्यवस्थित परतून झाली की ही भाजी आपण 2 मिनटं आपल्याला फक्त वाफ येऊ द्यायची आणि ती आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर बघा, आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. आता ही मी भाजी थोडी टिफिनसाठी केलेली आहे, त्याच्यामुळे मी थोडी केलेली आहे. तर बघा, आता ही मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही तांदूळशाची कोरडी भाजीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा. धन्यवाद.